नमस्कार. जॅक डी श्वॅगर यांचं मार्केट विझार्ड्स हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे आणि आज आपण त्यातल्याच काही निवडक भागांवर यशस्वी ट्रेडर्सच्या विचारांवर बोलणार आहोत. म्हणजे हे जे जगातले मोठे मोठे यशस्वी ट्रेडर्स आहेत हे नक्की काय विचार करतात, खरंच काही जादू वगैरे असते की काही वेगळं काहीतरी शिकण्यासारखं आहे त्यांच्या यशामागे. श्वॅगरनी तर अनेकांच्या मुलाखती घेतल्यात, फ्युचर्स, करन्सी, स्टॉक्स. अगदी. आणि आपला आजचा प्रयत्न हाच राहील की या सगळ्या काय म्हणतात त्याला असामान्य लोकांमध्ये काही समान धागे आहेत का ते शोधायचे आणि त्यांनी जे काही अनुभवातून मिळवलंय ते ज्ञान ते सोप्या भाषेत समजून घ्यायचं. म्हणजे बाजाराकडे ते कसं बघतात, यशस्वी का होतात यावरच आपण बोलूया. हे फक्त ट्रेडर्ससाठी नाही, मला वाटतं अनिश्चिततेत निर्णय कसे घ्यायचे हे शिकणाऱ्या प्रत्येकासाठीच महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे फक्त टिप्स आणि ट्रिक्स नाहीत, तर त्यामागची विचार करण्याची पद्धत, त्यांचं तत्वज्ञान ते समजून घ्यायचंय. चला तर मग सुरुवात करूया या व्यापार जगतातल्या दिग्गजांकडून काहीतरी शिकायला. आता बघा, मार्केट विझार्ड्स म्हटलं की अनेकांना वाटतं की यात नक्कीच काहीतरी यशाचा गुप्त फॉर्म्युला असणार. पण गंमत म्हणजे श्वॅगर जे सांगतायत ना ते याच्या अगदी उलट आहे. पुस्तकातला सगळ्यात मोठा धडा, जो कदाचित सुरुवातीला थोडा निराश करेल असा, तो हाच आहे की बाजारात यशस्वी व्हायला असा कुठला एकच सगळ्यांना लागू पडेल असा सिक्रेट फॉर्म्युला नाहीये. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे बघा, श्वॅगरनी ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्या प्रत्येकाची पद्धत, त्यांची स्ट्रॅटेजी, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळं खूप वेगळं होतं. काही जण होते जे पूर्णपणे टेक्निकल होते, म्हणजे फक्त चार्ट्स बघायचे, प्राइस मुवमेंट्स बघायचे, कंपनी काय करते, फंडामेंटल्स काय याच्याशी घेणं देणं नाही. तर काही अगदी याच्या उलट, ते फक्त फंडामेंटल्स बघायचे, कंपनी कशी आहे, तिचं मॅनेजमेंट कोण आहे, पुढे काय प्रॉस्पेक्ट्स आहेत. त्यांना चार्ट्स वगैरे काही महत्त्वाचं वाटत नव्हतं. एवढंच नाही तर काही जण पोझिशन खूप काळ ठेवायचे, महिने, वर्ष, तर काही अगदी मिनिटांमध्ये किंवा तासांमध्ये ट्रेड संपवायचे. किती फरक आहे बघा. अगदी. म्हणजे यातून काय दिसतं तर तो एकच कोणता तरी जादूचा फॉर्म्युला किंवा काय म्हणतात होली ग्रेल शोधण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये. उलट तो प्रयत्नच चुकीचा ठरू शकतो. कारण जी गोष्ट एकाला जमली ती दुसऱ्याला जमेलच असं नाही, उलट नुकसानच होऊ शकतं. म्हणजे प्रत्येकाने स्वतःचा मार्ग शोधायला हवा, स्वतःला काय सूट होतं ते बघायला हवं. नेमका तोच मुद्दा. प्रत्येकाने आपलं व्यक्तिमत्व, म्हणजे आपण किती रिस्क घेऊ शकतो, आपल्यात संयम किती आहे, प्रेशरमध्ये आपण कसे वागतो, आपली आर्थिक ध्येय काय आहेत, या सगळ्या गोष्टी, हो, आणि जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे, या सगळ्याला जुळणारी पद्धत शोधणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच मोलाचं आहे. दुसऱ्याचं बघून कॉपी करण्याऐवजी स्वतःचा मार्ग तयार करणं. हे खरं तर बरं आहे ऐकायला. म्हणजे मला दुसरे कोणासारखं बनायची गरज नाहीये. पण मग जर पद्धती इतक्या वेगळ्या होत्या तर मग या विझार्ड्सकडून शिकण्यासारखं काय आहे? चांगला प्रश्न आहे. पद्धती वेगळ्या होत्या हे खरं आहे, पण त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत, त्यांच्या मानसिकतेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सवयींमध्ये काही कमालीची साम्य होती. आणि तेच समान धागे आपल्याला महत्त्वाचे आहेत. ग्लोबल मॅक्रो ट्रेडर आहेत हे. म्हणजे जागतिक घडामोडींवर आधारित ट्रेडिंग करतात. आणि त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, जोखीम व्यवस्थापन. हो, त्यांचे एक वाक्य खूप फेमस आहे, जे सगळं सांगून जातं. मी ट्रेडमध्ये एंट्री करण्याआधीच मला माहीत असतं की मी एक्झिट कुठे करणार आहे. अच्छा, म्हणजे ट्रेड घ्यायच्या आधीच नुकसान झालं तर कुठे थांबायचं हे ठरलेलं असतं. अगदी बरोबर. कोणताही ट्रेड घेण्याआधी त्यांचा पहिला प्रश्न हा नसतो की मी किती कमावू शकेन, तर हा असतो की मी जास्तीत जास्त किती गमावू शकेन. ते नेहमी सांगतात की कोणताही एक ट्रेड इतका मोठा नसावा की तो फसला तर तुमचं इतकं नुकसान होईल की तुम्ही बाजारातूनच बाहेर फेकले जाल. भांडवल वाचवणं, कॅपिटल प्रोटेक्शन हे पहिलं प्राधान्य, नफा नंतर. हे ऐकायला किती साधं वाटतं, नुकसान कमी करा, पण प्रत्यक्षात करणं अवघड असतं ना. लोकांना का नाही जमत हे? कारण आपला स्वभाव, आपला वाटतं आपण बरोबर आहोत. चूक मान्य करणं जड जातं आणि ट्रेड विरोधात गेला की वाटतं नाही नाही परत फिरेल, नुकसान भरून निघेल. याच आशेवर किंवा अहंकारामुळे लोक तोट्यातली पोझिशन धरून बसतात आणि नुकसान वाढत जातं. कोविनर याच्या अगदी विरुद्ध आहेत. भावनांवर नाही, नियमांवर चालतात.
याच बचावात्मक विचारांचं आणि भावनांवर कंट्रोल ठेवण्याचं अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे पॉल ट्युडर जोन्स. हे सुद्धा मोठे हेज फंड मॅनेजर आहेत. बरोबर. आणि यांचा भर आक्रमणापेक्षा बचावावर जास्त असतो. त्यांचं म्हणणं आहे की ट्रेडिंगचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे उत्तम बचाव करणं, उत्तम आक्रमण नाही. म्हणजे ते नेहमी सावध असतात. खूपच सावध. ते सतत स्वतःच्या पोझिशन्सवर, स्वतःच्या निर्णयांवर प्रश्न विचारत राहतात. मी कुठे चुकतोय का? असं काय आहे जे मला दिसत नाहीये? आणि जर ट्रेड मनासारखा नाही गेला तर अजिबात उशीर नाही. इगो, अहंकार बाजूला ठेवायचा, चूक मान्य करायची आणि पटकन बाहेर पडायचं. त्यांना हे माहीत आहे की मार्केट आपल्यापेक्षा खूप मोठं आहे, खूप पॉवरफुल आहे. त्या मार्केटसमोर नम्र राहणं, वस्तुस्थिती स्वीकारणं हा खूप मोठा धडा आहे त्यांच्याकडून. तोटा कवटाळून बसण्यापेक्षा कमी नुकसानीत बाहेर पडणं शहाणपणाचं, असं ते मानतात. ओके. म्हणजे कोवनर नुकसान मर्यादित ठेवण्यावर भर देतात, तर जोन्स स्वतःची चूक मान्य करण्यावर आणि नम्र राहण्यावर. आता ॲड सेकोटा हे तर कम्प्युटराइज ट्रेडिंगचे पायोनियर मानले जातात, ट्रेंड फॉलोईंगमध्ये माहीर. हो, आणि त्यांचं तत्वज्ञान तर आणखी वेगळं, थोडं गूढ वाटणार आहे. त्यांचं एक वाक्य आहे, जिंका किंवा हारा, प्रत्येकाला बाजारातून तेच मिळतं जे त्यांना हवं असतं. हे कसं शक्य आहे? म्हणजे तोटा कोणाला हवा असतो? मला तर नफाच हवा असतो. बरोबर. सेकोटा म्हणतात की आपल्या नकळत आपल्या मनात खोलवर काहीतरी वेगळ्याच गरजा असतात. सायकोलॉजिकल गरजा. त्या आपल्या ट्रेडिंगला ड्राईव्ह करतात. उदाहरणार्थ, समजा एखाद्याला सतत काहीतरी ॲक्शन हवी असते, थ्रिल हवं असतं. मग तो उगाचच ट्रेड करतो, गरज नसताना. कारण त्याला ती ॲक्शन हवी आहे, नफा नाही. अच्छा. किंवा काहींना बरोबर असण्याची, इतरांपेक्षा हुशार असण्याची तीव्र इच्छा असते. मग ट्रेड तोट्यात जात असला तरी ते चूक मान्य करत नाहीत, कारण त्यांना बरोबर ठरायचं असतं. मग नुकसान वाढत जातं. अरे बापरे. म्हणजे आपल्याला नकळत बाजारातून ॲक्शन किंवा बरोबर असण्याचा अनुभव हवा असतो आणि तो मिळतो, भलेही पैसे गेले तरी चालतील. हा खूपच वेगळा विचार आहे. अगदी. सेकोटा म्हणतात, आधी स्वतःला ओळखा. तुमच्या आत काय चाललंय, तुमच्या प्रेरणा काय आहेत, हे समजून घ्या. तरच तुम्ही बाजारात टिकू शकाल. आणि त्यांनी तो एक साधा पण महत्वाचा मंत्र दिलाय ना, जो कोवनर यांच्या विचारांशी मिळता जुळता आहे. हो, तो प्रसिद्ध मंत्र. चांगल्या ट्रेडिंगचे घटक आहेत: 1. नुकसान कमी करणे, 2. नुकसान कमी करणे आणि 3. नुकसान कमी करणे. जर तुम्ही हे 3 नियम पाळू शकलात तर तुम्हाला संधी मिळू शकते. पुन्हा तोच मुद्दा, मोठे नफे मिळवण्याआधी आपलं भांडवल वाचवणं शिका. नुकसान थांबवायला शिका. हे जमलं तर तुम्ही आपोआप टिकून राहाल आणि संधीचा फायदा घेऊ शकाल. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण घेऊया, मायकल मार्कस. पुस्तकातल्या सर्वात यशस्वी ट्रेडर्सपैकी एक. त्यांची गोष्ट तर जवळपास अविश्वसनीय आहे. त्यांनी सुरुवातीच्या फक्त $30,000चं रूपांतर $80 मिलियन मध्ये केलं. 80 मिलियन, आकडाच किती मोठा आहे. हो, पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता बरं का. खरी शिकवण तिथेच आहे. हे यश मिळवण्यापूर्वी मार्कस यांचं ट्रेडिंग अकाउंट अनेक वेळा अक्षरशः साफ झालं होतं. सगळे पैसे गेले होते, शून्यावर आले होते ते. काय सांगताय? एकदा नाही तर अनेक वेळा. सामान्य माणूस तर खचूनच जाईल. पण मार्कस थांबले नाहीत. त्यांची कथा म्हणजे चिकाटी, पर्सिस्टन्स आणि अपयशातून शिकण्याचं महत्त्व अधोरेखित करते. यातून दिसतं की आज जे मोठे दिग्गज आहेत त्यांनीही लहान सुरुवात केली होती आणि सुरुवातीला भरपूर चुका केल्या होत्या. ही गोष्ट नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे. ज्यांना सुरुवातीला अपयश येतंय त्यांच्यासाठी तर खूपच प्रेरणादायी. नक्कीच. म्हणजे सुरुवातीला चुका होतात, नुकसान होतं, ते ठीक आहे, ते त्या प्रोसेसचा भाग आहे. महत्वाचं काय तर त्यातून शिकणं, स्वतःला सुधारणं आणि पुन्हा प्रयत्न करत राहणं. मार्कसनी तेच केलं. चिकाटी, सातत्य आणि शिकण्याची तयारी, यामुळेच ते एवढे यशस्वी झाले. तर आपण बघितलं की या सगळ्या विझर्ड्सच्या पद्धती, त्यांचे दृष्टिकोन वेगवेगळे होते. कोणी टेक्निकल, कोणी फंडामेंटल, कोणी लाँग टर्म, कोणी शॉर्ट टर्म. पण तरीही श्वेगर म्हणतात की त्यांच्यात काही समान धागे होते, काही कॉमन वैशिष्ट्ये होती. आता जरा त्यावर बोलूया, या यशाच्या समान सूत्रांवर. हो, आणि यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा समान धागा म्हणजे शिस्त, डिसिप्लिन. कमालीची शिस्त. प्रत्येकाने त्यांची पद्धत कोणतीही असो हेच सांगितलं की एक स्पष्ट प्लॅन हवा आणि त्या प्लॅनला काटेकोरपणे चिकटून राहायला हवं. म्हणजे भावनांना अजिबात मध्ये येऊ द्यायचं नाही. अगदी. बाजारात भीती, लोभ, आशा, निराशा कित्येक तरी भावना असतात.
पण हे लोक त्या भावनांना निर्णयांवर हवी होऊ देत नाहीत. एखादा ट्रेड विरोधात गेला की ते थांबूया, बघूया, परत येईल असं करत नाहीत. त्यांचे जे नियम ठरलेले आहेत, जसं की स्टॉप लॉस, त्याप्रमाणे ते लगेच ॲक्शन घेतात, नुकसान कमी करतात. कोणतीही दिरंगाई नाही. ही शिस्तच त्यांना वाचवते. दुसरा महत्वाचा गुण म्हणजे संयम, पेशन्स. हे लोक सतत काहीतरी करायच्या घाईत नसतात, सतत ट्रेड करत नाहीत. बरोबर. ते शिकारीसारखे शांतपणे योग्य संधीची वाट बघतात. वॉरन बफे म्हणतात तशी फॅट पिच, म्हणजे अशी संधी जिथे यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि रिस्क कमी आहे. यांना माहीत असतं की बाजारात प्रत्येक वेळी संधी नसते आणि जास्त ट्रेड करणं म्हणजे उगाच ब्रोकरेज भरणं आणि चुका करणं. त्यापेक्षा शांत बसून जेव्हा घरी संधी दिसेल तेव्हाच मोठा आणि विचारपूर्वक ट्रेड घेणं फायद्याचं ठरतं. म्हणजे कमी पण नेमकं. लेस इज मोर. अगदी तसंच. संयम म्हणजे फक्त वाट पाहणं नाही, तर चुकीच्या वेळी काहीही न करण्याची क्षमता. तिसरा मुद्दा आहे आवड आणि त्यासाठी लागणारे कष्ट, पॅशन अँड हार्डवर्क. हे ट्रेडर्स फक्त पैसे कमावण्यासाठी आलेले नाहीत या क्षेत्रात. त्यांना खरंच आवड आहे बाजाराबद्दल, त्यातल्या गुंतागुंतीबद्दल त्यांना कुतूहल आहे. आणि याच आवडीमुळे ते सतत शिकत राहतात. पुस्तकं वाचतात, रिसर्च करतात, इतरांशी बोलतात, स्वतःच्या चुका तपासतात, आपली कला सुधारत राहतात. त्यांच्यासाठी हे 9 ते 5चं काम नाहीये, हे त्यांच्या रक्तात आहे. हे जे समर्पण आहे, ही जी पॅशन आहे, हा त्यांच्या यशाचा खूप मोठा भाग आहे. कारण मार्केट बदलत राहतं, तुम्हालाही बदलत राहावं लागतं, शिकत राहावं लागतं. आणि शेवटचा पण खूप महत्वाचा गुण, चूक मान्य करण्याची तयारी, नम्रता, ह्युमिलिटी. यशस्वी ट्रेडिंगमध्ये अहंकाराला जागा नाही. हे दिग्गज जेव्हा चुकतात, आणि ते चुकतातच कारण कोणीच परफेक्ट नसतं, तेव्हा ते लगेच मान्य करतात. ते चुकीच्या ट्रेडला धरून बसत नाहीत. मीच बरोबर आहे हे सिद्ध करत बसत नाहीत. त्यांना माहीत आहे की आपलं कॅपिटल वाचवणं हे बरोबर असण्याच्या हट्टापेक्षा खूप जास्त महत्वाचं आहे. बाजार हाच सर्वात मोठा गुरु आहे असं ते मानतात. तो तुम्हाला तुमच्या मर्यादा दाखवून देतो. ही नम्रता त्यांना टिकवून ठेवते. तर शिस्त, संयम, आवड आणि नम्रता हे 4 महत्वाचे समान धागे. वेगवेगळ्या पद्धती असूनही हे गुण कॉमन होते. आता प्रश्न हा की या सगळ्या चर्चेतून, या जुन्या पुस्तकातून आजच्या काळात काय घेण्यासारखं आहे? हे आजही रेलेव्हंट आहे का? नक्कीच आहे. याचं कारण म्हणजे हे पुस्तक टेक्निक्स किंवा त्यावेळच्या मार्केट कंडिशन्सपेक्षा जास्त भर मानवी स्वभावावर, सायकोलॉजीवर आणि कालातीत तत्वांवर देतं. मार्केट बदलेल, टेक्नॉलॉजी बदलेल, ॲसेट्स बदलतील, पण माणसाचा स्वभाव, भीती, लोभ, आशा, अहंकार हे हजारो वर्षांपासून तेच आहेत. त्यामुळे त्यांनी जे मानसिकतेचे आणि शिस्तीचे धडे दिले आहेत ते आजही तितकेच लागू पडतात, किंबहुना आजच्या काळात जास्तच लागू पडतात. मग आपण थोडक्यात सांगू शकतो का की मुख्य मुद्दे कोणते लक्षात ठेवायचे आहेत? टेकअवेज काय आहेत? हो, नक्कीच. 4 मुख्य गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. 1. स्वतःची शैली शोधा. दुसऱ्याचं यश बघून त्याची पद्धत कॉपी करू नका. तुमच्या व्यक्तिमत्वाला, तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेला, तुमच्या वेळेला काय सूट होतं ते शोधा आणि ती पद्धत डेव्हलप करा. जी पद्धत तुमच्या स्वभावात बसत नाही ती तुम्ही शिस्तीने पाळू शकणार नाही. दुसरी? जोखीम व्यवस्थापनात माहिर व्हा. नफ्याचा विचार नंतर. आधी नुकसान कसं टाळायचं, भांडवल कसं वाचवायचं हे शिका. प्रत्येक ट्रेडमध्ये किती रिस्क घ्यायची हे आधीच ठरवा आणि ते पाळा. कोवर म्हणतात तसं भांडवलाचं रक्षण करा, नफा आपोआप येईल. तिसरा, शिस्त आणि संयम वाढवा. एक प्लॅन बनवा आणि त्याला चिकटून राहा. भावनांच्या आहारी जाऊ नका आणि योग्य संधीसाठी शांतपणे वाट बघा. सतत काहीतरी करण्याची गरज नाही. आणि चौथा, नम्र राहा आणि शिकत राहा. कधीच असं समजू नका की तुम्हाला सगळं कळालंय. मार्केट तुम्हाला कधीही धक्का देऊ शकतं. त्यामुळे नेहमी नम्र राहा, चुका मान्य करा, त्यातून शिका आणि सतत नवीन गोष्टी शिकायला तयार राहा. आयुष्यभर विद्यार्थी राहा. हे 4 मुद्दे खरंच खूप महत्वाचे आहेत आणि हे फक्त ट्रेडिंगसाठीच नाही असं वाटते मला. अगदी बरोबर. ही तत्त्व आयुष्यात कुठेही जिथे अनिश्चितता आहे, जिथे निर्णय घ्यायचे आहेत, तिथे उपयोगी पडतात. तुम्ही बिझनेस करत असाल, करिअरमध्ये असाल किंवा पर्सनल लाईफमध्ये. स्वतःच्या मर्यादा ओळखणं, रिस्क मॅनेज करणं, शिस्त संयम ठेवणं, भावनांवर कंट्रोल, चुकांमधून शिकणं, सतत शिकत राहणं हे गुण सगळीकडेच महत्त्वाचे आहेत. मार्केट विझर्ड्स आपल्याला फक्त चांगला ट्रेडर नाही, तर एका अनिश्चित जगात जास्त प्रभावीपणे कसं जगायचं हे पण शिकवतं.
तर आजच्या या चर्चेतून आपण मार्केट विझार्ड्समधले काही महत्त्वाचे विचार आणि यशस्वी ट्रेडर्सचे समान गुणधर्म समजून घेतले. हे तर स्पष्ट झालं की कुठल्याही गुंतागुंतीच्या क्षेत्रात यशस्वी व्हायला फक्त एखादा फॉर्म्युला किंवा फक्त नॉलेज पुरेसं नाही. त्याऐवजी योग्य मानसिकता, शिस्त, संयम, शिकण्याची वृत्ती आणि जुळवून घेण्याची क्षमता या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. ॲड सेकोटा म्हणाले तसं, जर आपण आपल्या स्वतःच्या मनातल्या त्या खोलवर रुजलेल्या प्रवृत्ती, जसं लॉस अवर्जन, कन्फर्मेशन बायस, कळपात जाणं, यांना ओळखायला शिकलो, तर त्याचा परिणाम फक्त आपल्या फायनान्शियल निर्णयांवरच नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या इतर कितीतरी निर्णयांवर सकारात्मक होऊ शकेल. बरोबर. आणि याच विचाराला जोडून या दिग्गजांप्रमाणे नुकसान थांबवण्याचा विचार म्हणजे एखादी गोष्ट आपल्या विरोधात जातीये हे वेळीच ओळखून, अहंकार बाजूला ठेवून त्यातून बाहेर पडणं, हा दृष्टिकोन आयुष्यातल्या इतर क्षेत्रांमध्ये म्हणजे एखादं अयशस्वी नातं असेल, चुकीच्या दिशेने गेलेलं करिअर असेल किंवा एखादा प्रोजेक्ट असेल जो चालत नाहीये, तिथे जास्त नुकसान टाळायला मदत करू शकेल का? नक्की विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावर, नवीन स्रोतांसह. धन्यवाद.